मित्रांनो, आता सर्वत्र चर्चा चालली ती म्हणजे मुंबईत होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टची। पण मुंबईत 90s मध्ये झालेला एक असा कॉन्सर्ट, त्याचा क्रेज कोल्डप्ले पेक्षाही जास्त होता। तर तो कॉन्सर्ट कोणाचा होता चला सांगतो। मित्रांनो, आता सर्वत्र चर्चा असलेलं कोल्डप्ले कॉन्सर्ट जे 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत होणार आहे, त्या कॉन्सर्ट विषयी तुम्ही ऐकलंच असेल की त्या कॉन्सर्टचा क्रेज एवढा आहे की त्या कॉन्सर्टची तिकीटे ऑनलाईन येताच ती साईट क्रॅश झाली। पण याआधी मुंबईत 1 नोव्हेंबर 1996 रोजी एक असं कॉन्सर्ट झालं होतं, ज्या कॉन्सर्टच्या तिकिटासाठी अक्षरशः लोक वेडी झाली होती। कारण त्यावेळी इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे रांगेत उभे राहून तिकीट विकत घेतलं जात होतं। तरीही त्या कॉन्सर्टने सर्व तिकिटे म्हणजे 35,000 तिकिटे विकली होती। आणि तो कॉन्सर्ट होता 45 डिग्री स्टेपने सर्वांना हादरून सोडणारा पॉप स्टार मायकल जॅक्सन यांचा। आणि त्यावेळी मायकल जॅक्सनचा भारतात एवढा क्रेज होता की मायकल जॅक्सन यांचं विमान लँड झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी 5,000 लोक उभा होती। जर तुम्ही ह्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या NMF शॉर्ट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।